एकूणच राज्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे। चंद्रपूर, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वरुण राजा धो-धो बरसतोय। चंद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून चौघांचा यात बळी गेलाय। चंद्रपुरात पावसाने धुमाकूळ घातलाय। अतिवृष्टीमुळे हजारो घरं पाण्याखाली गेले तर कित्येक घरांची पडझड झाली। चंद्रपूर ताडोबा महामार्गावरचा महत्त्वाचा पूल खचल्यामुळे ताडोबा मार्ग बंद झालाय। त्यामुळे पावसाचा फटका ताडोबातल्या पर्यटकांनाही बसला आहे। चंद्रपुरातच नाही तर संपूर्ण विदर्भातच वरुण राजा चांगलाच बरसतोय। नागपुरात शुक्रवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे। अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातही अशीच काहीशी परिस्थिती आहे। अकोल्यातल्या वाण धरणाचे 4 तर यवतमाळमधल्या अरुणावती धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले। वैनगंगा, इराई नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पाणी वस्त्यांमध्ये शिरलंय। अंबाझरी तलाव भरून वाहू लागला असून अप्पर वैतरणा धरणाचे अर्धा फुटाने दरवाजे उघडलेत। वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसलाय। मुंबई, नागपूर, मुंबई, हैदराबाद रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे। अमरावतीमध्येही धो-धो पावसामुळे अप्पर वर्धा धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही गेल्या 24 तासात मुसळधार पावसानं थैमान घातलंय। जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सखल भागात पाणी साचल्यामुळे कोल्हापूरकरांना पाण्यातून वाट काढत जावं लागलं। या पावसामुळे कोल्हापुरातल्या जलाशयात वाढ झाली। राधानगरी, वारणा धरण जवळपास भरलं असून पंचगंगा नदीसह सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत। सांगली जिल्ह्यातल्या चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्यामुळे चांदोली धरण 83% भरलंय। धरणाचे दरवाजे उघडले असल्यामुळे वारणेच्या पाणी पातळीत वाढ झाली। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। येत्या काही तासात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। त्यामुळे नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास, एक पाऊल पुढे।